मगन हो बैठूं तेरे भक्तों में, तेरे दरबार में मैया खुशी मिलती है। तेरे दरबार में मैया खुशी मिलती है, जिंदगी मिलती है, रोतों को हंसी मिलती है तेरे दरबार में। मस्ती तन मन पे छाती है, एक अजब सी मस्ती तन मन पे छाती है। हर एक जुबान तेरे ओ मैया गीत गाती है, बजते सितारों से मीठी पुकारों से, बजते सितारों से मीठी पुकारों से, गूंजे जहां सारा तेरे ऊंचे जयकारों से। मस्ती में झूमे तेरा दर चूमे, तेरे चारों तरफ दुनिया ये घूमे। ऐसी मस्ती भी भला क्या कहीं मिलती है, ऐसी मस्ती भी भला क्या कहीं मिलती है। जिंदगी मिलती है, रोतों को हंसी मिलती है तेरे दरबार में। मेरी शेरों वाली माँ तेरी हर बात अच्छी है, मेरी शेरों वाली माँ तेरी हर बात अच्छी है। करनी की पूरी है माता मेरी सच्ची गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्।
ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवगिरिं चिनुतं शरण्यम् प्रीत्याद्यं प्रणतपाल भवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुवाक्शम् मोक्षमूलं गुरुकृपाम् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः भूतैर्महद्भिर्यैवा पुरो विभो निर्मायस्यते यदमोक्षपुरुषा भुङ्क्ते गुणान् षोडशात्मका सोऽहं दृशिष्ट भगवान् वचन्ति जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर बोली श्री भागवत भगवान की श्री भक्तवत्सल भगवान की वृंदावन बिहारी लाल की जय सद्गुरुदेव भगवान की जय श्री संत तुकडोजी महाराज की जय श्री सुखदेव जी महाराज की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे नमः पार्वती पते हर हर महादेव। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछः कल्पतरू तळिद्विक विनंदित पीतांबरधारी श्री बालकृष्ण लाल की श्री बाके बिहारी लाल की श्री राधा रमण लाल की वाङ्मयी शब्दमयी प्रतिमूर्ति साक्षात हम आप सभी के मध्य में जो विराजमान है ऐसी श्रीमद् भागवत महापुराण। तो आइए ऐसे श्रीमद् भागवत महापुराण कथा में हम आप सभी के ऊपर मधुरता की सृष्टि बरसाने वाले गुणीजन कलाकार बंधु वर्ग तो इस मधुरता का आनंद लेते हुए और श्रीमद् भागवत महापुराण की इस द्वितीय दिवस में प्रवेश करने से पूर्व हम आप सभी अपने आप को पवित्र करते हुए भगवान का नाम लेते हुए हाथों से ताली सेवा करते हुए यहाँ श्री नाम संकीर्तन का आनंद हम आप सभी लेंगे। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पारब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पारब्रह्म गुरु भगवंत गुरु
गुरु मेरा देव सतत वेद गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा परम गुरु भगवंत गुरु
इदं शरीरं शतशन्ति जर्जरं पतत्यवस्यं परिणामपेशलं किमौषधी क्लिश्यसि मूढधुर्मते निरामयं कृष्णरसायनं पिब. या श्लोकामध्ये शास्त्रकार फार सुंदर वर्णन करतात की इदं शरीरं शतशन्ति जर्जरं, हे शरीर आता जरी युवावस्थेला प्राप्त असेल तरी ते काही काळानंतर वृद्धावस्थेला प्राप्त होणार आहे. शतशन्ति जर्जरम, जर्जर म्हणजे वृद्धावस्था. आता जरी तुम्ही तुमच्या युवावस्थेला असलात तरी काही काळानंतर जरी वृद्धावस्था होणार आहे, मग त्याच्यासाठी पतत्यवस्यम परिणाम पेशलम. स्पेशल शब्द कोणता आहे? इंग्रजी भाषेतला शब्द आहे, इंग्लिश मधला आहे. तुम्हाला खरं सांगू, आमचे गुरुदेव फार आनंदाने म्हणायचे, मस्तीने, की हा जो पेशल शब्द आहे ना, हा संस्कृत भाषेतून इंग्रजवाल्यांनी घेतलेला आहे. स्पेशल म्हणतो ना आपण, इंग्लिश मध्ये काय म्हणतो? तुम्ही शिकलेला आहात ना? काय म्हणतो इंग्लिश मध्ये? काहीतरी विशेष म्हटलं की आपण काय म्हणतो? स्पेशल म्हणतो. तर नाही, हा शब्द कुठून तयार झाला? तर इंग्रजांनी त्यांच्या ह्याच्यातून तयार नाही केलेला, तर संस्कृत भाषेतूनच हा निवडलेला शब्द आहे, असे आमचे गुरुदेव थोडंसं हसी मजाकडे म्हणत असतात. तर परिणाम पेशल, त्याचा काय पेशल परिणाम आहे? हा जरी युवावस्थेला आहे तरी काही काळानंतर ती अवस्था त्यागून मात्र वृद्धावस्थेला प्राप्त आपल्याला व्हावंच लागणार आहे. कारण का? चला लक्ष्मी चलम प्राणम चलम जीवित यौवनम चला चलेती संसार धर्म एको ही निश्चल. अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत की त्या एका जागेवर स्थिर नसतात. कोणत्या गोष्टी? चला लक्ष्मी. मला एक सांगा, आता तुमच्या हातात जरी ही 10ची नोट, तिला नोट समजा, तरी मोबाईल असला तरी ही 10ची नोट आहे असं समजा, आणि आता जरी दुकानदाराने तुमच्या हातात दिली, ती थोड्या वेळाने कोणाच्या तरी हातात जाणारच आहे. तुमच्या हातात कायमची राहणार आहे का? नाही. आज तीच नोट या हातात राहणार, तर तुमच्या हातात जाईल, तुमच्या हातून तिसऱ्याच्या हातात जाईल. म्हणून ही लक्ष्मी कशी चलायमान आहे, ती एका जागेवर थांबत नाही. चला लक्ष्मी आणि चलम प्राणम. त्याच प्रकारे आपला प्राण सुद्धा कसा आहे? एका जागेवर स्थिर राहण्यासारखा नाही. तो आज या शरीरामध्ये आहे आणि हे शरीर त्यागून कधी दुसऱ्या शरीरात निघून जाईल सांगता येत नाही. म्हणून हा प्राण सुद्धा कसा आहे? तर चलायमान आहे, हा एका जागेवर स्थिर राहत नाही. चला लक्ष्मी चलम प्राणम आणि चलम जीवित यौवनम. त्याच प्रकारे आपल्या शरीराच्या अवस्था असतात काही आहे की नाही? बाल्यावस्था, आपण ज्यावेळेस जन्माला येतो, छोटेसे बाळ होतो, त्याच प्रकारे ती बाल्यावस्था कायम टिकून राहते का? नाही. त्यात आपण थोडे 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 मोठे होतो, मग कुमार अवस्थेत, किशोर अवस्थेत, मग त्यानंतर पौगंड अवस्थेत, असे करता करता प्रत्येक पायरी ओलांडत आपण कुठे येतो? युवा अवस्थेला प्राप्त होतो. मग ती युवा अवस्था कायम राहते का? धर्म, मग ती युवावस्था कायम राहत नाही. कारण का 25, 30, 35 पर्यंत गेलं की माणसाला 40वी पार झाली की पुन्हा वृद्धावस्था प्राप्त होते. म्हणून चला लक्ष्मी चलम प्राणम आणि चलम जीवित यौवनम. म्हणून चला चले ते संसार आहे. हा संसार कसा आहे? चलायमान आहे. मग विचार करा, आपण पूर्ण होऊन जातो, आपलं शरीर पूर्ण होऊन जातो, आपलं मरण जवळ येऊन जातं, आपण मृत्यू पावतो, पण मात्र मला एक सांगा, संसार पूर्ण होतो का? नाही. संसार आपण पाहिलाय का? आपण कितीही म्हटलं माझ्या घरात ही गोष्ट कमी, माझ्या घरात ती गोष्ट कमी, सगळ्या जरी गोष्टी आपण आपल्या घरात आणून ठेवल्या तरी आपला संसार हा पूर्ण होणार आहे का? माणूस पूर्ण होऊन जातो पण संसार पूर्ण होत नाही. मग अशा जागेवर स्थिर राहणारी कोणती गोष्ट आहे? तर धर्म एको हि निश्चलः. एक जागेवर एकच गोष्ट आहे जी की स्थिर राहील, ती म्हणजे आपला केलेला धर्म. तू कुठे पळत नाही. कारण संसाराची व्याख्या काय? तर संसरती हा संसार तो केवळ माणसाला खेचत असतो, तो कधीही त्याचा अर्थ कुठे काही ध्येय नाहीये. जसं आता मी माझ्या घरून जरी निघाले आणि मला या ठिकाणी कथेसाठी यायचंय, मग कुठे रायफुली गावामध्ये, माझंही काय तर एक ध्येय, घरून निघूस तोपर्यंत इथे पोहोचण्यापर्यंत माझं ध्येय काय आहे की वर्धा जिल्हा, तालुका वर्धा आणि रायफुली गावामध्ये पोहोचणं, हे माझं ध्येय. मग तसं संसाराचं ध्येय नाहीये की त्याला कुठेपर्यंत पोहोचायचंय, त्याचं ध्येय काय निश्चित नाहीये, ते केवळ चलत राहणार आहे. म्हणून माणूस पूर्ण होऊन जातो, माणसाचं आयुष्य पूर्ण होऊन जातो, पण संसार हा पूर्ण होत नाही. म्हणून या ठिकाणी किमौषधी क्लिश्यसि मूढ दुर्मते, शास्त्रकार सांगतात, अरे मूढ बुद्धिवाला, अरे
काय करतं, निरामयम कृष्ण रसायनम पिव. संसारात गुंतून राहू नको. हे मनुष्य शरीर मिळालंय ना, तर काय कर, कृष्ण रसायनम पिव. किमौषधी किस्यसी मूढ दुर्मते. औषध नको घेऊ. कारण आपण कालही सुंदर प्रकारे श्रवण केलं. औषध कशासाठी घेतलं जातं? आपला रोग बरा व्हावा, त्याच्यासाठी औषध घेतलं जातं. मग ते रोग उत्पन्न होऊच नाही, आपल्या शरीराला तो रोग लागूच नाही, त्याच्यासाठी औषध नाही तर रसायन पिलं जातं. मग ते रसायन काय आहे, तर निरामयम कृष्ण रसायनम पिब. भगवत नाम, भगवान श्रीकृष्णाचं नाम, भगवान रामाचं नाम, एवढंच नाही, संत श्री तुकडोजी महाराजांचं नाम, अनेक संतांचं नाम, अनेक भगवंताने त्या भक्तांसाठी जितके अवतार धारण केले, ते अवतार तुम्ही कोणतेही मनामध्ये धारण केलेलं असेल ना, कोणतेही भगवंताच्या स्वरूपाचं नाव तुम्ही घ्या, पण त्या भगवंताचं मात्र नाव घ्या. हे कृष्ण रसायनम पिब. मग अशाच प्रकारे त्याच भगवंताचं नाव घेत घेत या ठिकाणी आपण या श्री द्वितीय दिवसाच्या या कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. या ठिकाणी सुंदर आपण काल महात्म्याची कथा आपण तुम्हा सगळ्यांनी श्रवण केली. आपण या प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या ग्रंथाला नाव काय आहे, तर श्रीमद भागवत महापुराण. मग या कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्ही आम्ही पाहून घेऊया. तर श्री म्हणजे काय. आता तुम्ही बघा, कोणत्याही व्यक्तीला आपलं नाव द्यायचं असेल, कोणाचं नाव जर उच्चारित करायचं असेल तर आपण काय म्हणतो, श्री अमुक अमुक व्यक्ती. एखाद्या राजाचं नाव उच्चारण करायचं असेल तर आपण काय म्हणतो, श्री अमुक अमुक प्रधानजी महाराज, कोणते प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, असं आपण आपल्या देशाच्या राजाचं नाव उच्चारित करत असतो. कोणतेही XYZ तुम्ही कोणतेही घ्या, कोणाचंही व्यक्तीचं नाव, जर समजा एखादे ऋषी मुनी आले, कृपा करून बोलू नका, ज्यांना बसायचंय त्यांनी शांतपणे बसून घ्या. फक्त कथेमध्ये बरं तुम्ही बोलून घ्या, मी नंतर बोलतो. तुम्ही आधी बोलून घ्या, तुमचं काय असेल ते डिस्कस करून घ्या, मी नंतर बोलतो. झालं का? हे बघा, माफ करा, आलात जरी कथेला तरी शांतपणे येऊन बसत जा. कारण का माहितीये, मला नाही वाटत की तुमच्याकडून काही अपराध व्हावे आणि तुमच्यावर पापाचा भार चढावा. कारण मी बोलत नाही, गरुड पुराणामध्ये हे वर्णन आहे, जो सत्संगामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो किंवा बाधा आणतो, त्याला डिस्टर्ब करतो, त्याच्यासाठी माझा काय माहिती अपराध, तो पुढच्या जन्मी जाऊन मेंढक होतो. काय होतो? आपल्याला मेंढक बनायचंय का? नाही, आपल्याला पुन्हा मनुष्य शरीर धारण करून अशी सुंदर प्रकारची कथा आपल्याला श्रवण करायची आहे की नाही? करायची ना? मग एकदा मोठ्याने जय घोष करा, जय जय श्री राधे. अजून थोडस मोठ्याने, जय जय श्री राधे. मग श्री म्हणजे काय? एखादा महामुनी जर आले, एखादे संन्यासी महात्मे जर आले, तर आपण त्यांना काय म्हणतो, 1108 श्री महामंडलेश्वर अमुक अमुक व्यासजी किंवा अमुक अमुक महात्मा, आपण असं उच्चारित करत असतो. पण या ठिकाणी तुम्ही बघा, व्यास महर्षींनी 17 महापुराण 18 उपपुराणांची रचना केली, पण प्रत्येक महापुराणाला काय नाव दिले, श्री विष्णू पुराण, श्री गरुड पुराण, श्री ब्रह्मविवर्त पुराण, आहेच की नाही, अशी सगळी नावं दिलेली आहेत. मग हे श्री शिव महापुराण, पण त्याच्या पुढे मद लावलाय काय शब्द? नाही. मद हे केवळ, मद शब्द हा केवळ श्रीमद भागवत महापुराणाच्या समोरच लावलेला आहे. कारण का? श्री म्हणजे राधा, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे यश, श्री म्हणजे कीर्ती आणि श्री म्हणजे धन. हा श्रींचा काय आहे? तर मद म्हणजे भंडार. असा कोणताच ग्रंथ नाहीये की त्या ग्रंथाच्या पुढे मद असा शब्द लावलेला असेल, कुठेच नाही. कारण का? तो त्यांचा भंडार नाही, पण श्रीमद भागवत महापुराण हा सगळ्या विशेष गोष्टींचा भंडार आहे. इथून तुम्ही काही घेऊ शकता, तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. इथून तुम्हाला विद्या पाहिजे तर तुम्ही विद्याही घेऊ शकता, ज्ञान पाहिजे ज्ञान घेऊ शकता. इथून तुम्हाला धन पाहिजे नाही तरी तुम्ही धन मागू शकता. एखाद्याने समजा मनामध्ये इच्छा केली की देवा माझी अशी अशी घर घेण्याची इच्छा आहे, अशी अशी जागा घेण्याची इच्छा, किंवा काही XYZ असो, तुम्ही जर मनामध्ये इच्छा केली आणि व्यक्त जर केलं भगवंताकडे की देवा मी तुझ्या जी कथा आहे ना, मी त्या कथेचं गुणगान करेल किंवा श्रवण करेल, अशी जर मनात इच्छा केली तरीही तुम्हाला प्राप्त होईल. कारण का? मद म्हणजे भंडार.
आपल्या घरामध्ये बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये असं छोटस एक कक्ष असतं. कक्ष नसेल, रूम असेल नसेल तर एखादं कपाट तरी असतं, जिथे की आपण सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात आणि आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा आपण काय करतो, त्यांना काढत असतो. मग त्याला काय म्हणतात, त्याला भंडारघर. पूर्वीच्या भाषेमध्ये भंडारघर असायची की नाही? हा, कारण का त्याला भंडारघर कशासाठी म्हटलं जायचं, की ते अनेक प्रकारच्या गोष्टी आपण ठेवायचो, म्हणजे त्याला काढून आपल्याला त्या वापरता येतील, आपल्याला त्या आवश्यकतेला येतील म्हणून. मग त्याच प्रकारे भागवत काय, तर सगळ्या पुराणांचा, सगळ्या शास्त्रांचा, सगळ्या ज्ञानाच्या गोष्टींचा काय तर भंडार आहे. केवळ ज्ञानात नाही, तुम्ही संसारातले कोणतेही पदार्थ या भागवताकडे मागा. खरं सांगू मला, जर एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल आणि एखाद्या स्त्रीने जर इच्छा केली की देवा मला संतान प्राप्ती होऊ दे, मी तुझ्या या कथेचं, तुझ्या लीलेचं गुणगान करील किंवा त्याला श्रवण करील, असं जर एखाद्याने इच्छा पूर्ण जर मनामध्ये जर केली ना, तरी भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतो. जे पाहिजे असेल ते तुम्हाला या ग्रंथातून भेटेल. म्हणून याला काय नाव दिलंय, श्रीमद. मद म्हणजे भंडार. आणि पुढचा अर्थ असा आहे भागवत. भा शब्दाचा अर्थ काय होतो, ग त व. तर भाष्यते सर्व वेदेषु. भा शब्दाचा अर्थ आहे का, सगळ्या वेदांचा जो भाष्य आहे, सगळ्या वेदांचा जो अर्थ आहे, भाष्यते सर्व वेदेषु. मग त्याला गायले कोणी, तर गीयते नारदादिभी. ग शब्दाचा अर्थ काय होतो, गीयते, ज्याला नारद आदी ऋषी मुनींनी, शुक आदी ऋषी मुनींनी ज्याला गायलेला आहे. कुठे, वदंती त्रिश्लोकेषु. ज्याला तीनही लोकांमध्ये गायले, तीन नाही तर 14 भुवनांमध्ये ज्याची कीर्ती गाणी केली जाते. वदंती त्रिश्लोकेषु. आणि अशी कीर्ती ऐकल्याच्या नंतर तरंती भवसागरम. तर शब्दाचा अर्थ आहे की सगळी जीव या श्रीमद भागवत महापुराणाच्या कथेला ऐकल्याच्या नंतर त्याचं मनन चिंतन केल्याच्या नंतर काय होतात, तरंती भवसागरम. या भवसागरातून तरुण जातात. कोणता भवसागर, या संसार रूपी भवसागरातून ते तरुण जातात आणि त्यांच्या जीवनातली जेवढी संकट आहेत, जेवढी दुःख आहेत, ते काय होतात, नाहीसे होतात. म्हणून श्रीमद भागवत. महापुराण याचा अर्थ काय आहे, महा म्हणजे महान, ज्याची की 10 लक्षणं आहेत. आणि पुराण, पुरा अपि नवम इति पुराणम. तर मला एक सांगा, या आपल्या कथेला किती वर्ष आहे, एकदा मोठ्याने नाम घोष करा बरं. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. किती वर्ष आहे, 8 वर्ष. आता ही 8 वर्षापासून तुम्ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा ऐकत आहात. मला एक सांगा, प्रत्येक व्यास या ठिकाणी आले असणार, फार मोठे मोठे महात्मे तुम्ही या ठिकाणी बोलवले, त्यांनी कथा केली, तुम्ही सुंदर प्रकारचं मनन चिंतन करता ऐकलं. पण मला एक सांगा, तुम्हाला कधी ही कथा जुनी वाटली, असं तुम्हाला वाटलं मनामध्ये कधी, अरे 8 वर्षापासून ऐकतो तर आता नाही ऐकायचं, असं वाटलं? बघा, तुम्ही जर घरामध्ये एखादा पिक्चर जरी पाहत असाल, एखादी टीव्ही बघत असताना एखादं गाणं ऐकत असाल, जुनी पुराणी जर गाणं ऐकलं तर काय म्हणतो आपण, अरे खूप काळातलं गाणं आहे, जुनं आहे, चल त्याला बंद कर, काहीतरी नवीन लाव. ठीक आहे नाही? एक पिक्चर पाहिला की पुन्हा त्याला पाव वाटतं, अरे हा तर पाहिलाय, चल याला बंद कर, असं वाटतं. पण हे पुराण जे, हे तुम्ही 8 वेळा नाही, 108 वेळा नाही, 1000 वेळा, सहस्र वेळा जरी ऐकलं तरी हे तुम्हाला कधी जुनं वाटणार नाही. कारण शास्त्रामध्ये 5 गोष्टी अशा आहेत की त्या व्यक्तीला कधीच जुन्या वाटत नाही. कोणत्या कोणत्या? सूर्योदयस्तात तांबूलम भारती कथा इष्टमित्रम प्रियम भार्या नूतनानी दिने दिने. शास्त्रानुसार या श्लोकाचा अर्थ असा आहे की सूर्योदयस्तात. मला एक सांगा, सकाळ सकाळ आपण ज्यावेळेस प्रातःकाळी उठतो, उठल्याच्या नंतर जरी तुम्ही भगवंताचं ध्यान करीत नसाल, पण मनामध्ये ही गोष्ट चालत असते, काय, उठे चिंता आणि तोच धंदा. तुमच्याकडे ही म्हण नाही का? आमच्याकडे काही जुना पुराणा बायाशी म्हणत असतात, मी सुद्धा त्यांच्याच तोंडातून ऐकली बरं का. म्हणजे उठून तोच धंदा आपल्याला करायचा. कोणता धंदा? उठावं, सकाळ सकाळ स्नान करावं, आवरावं, खावं, पुन्हा कामाला जावं, पुन्हा संध्याकाळी यावा, पुन्हा खाण्याची चिंतन, पुन्हा झोपण्याची चिंतन. हेच असतं की नाही? पण मला एक सांगा, हे आपलं रोजचं आहे. पण उठल्याच्या नंतर तुम्ही बघा, सकाळ सकाळ तुम्ही तुळशीला पाणी घालता की नाही? घालता? नाही घालत? हा म्हणा बरं. म्हणू शकत नाही की घालतच नाही. घालता का? घालता ना? हा. नसेल जरी घालत तरी घालत जा बरं का.
सकाळ सकाळ आपण तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण सूर्यदेवाला अर्घ्य देत असतो आणि काय म्हणतो, अरे वा सकाळ झाली बरं का, सूर्यदेवतेचं आगमन झालं. तुम्हाला सांगा, त्या सूर्यदेवाला आपण रोजच बघतो, त्याचं दर्शन आपण रोजच करतो. मग आपल्या मनामध्ये असं कधी येतं का, अरे हे तर जुना सूर्य आहे, त्याला तर आपण रोजच बघतो, असं वाटतं नाही. आपल्या मनामध्ये अजून उत्साहिकता प्रगट होते आणि अजून काम करण्याचं मन होतं की अरे वा आज काय सुंदर दिवस आहे, हा सूर्य भगवंत काय तेजवान दिसतोय, काय सुंदर भगवंताची किरणे आहेत, असं वाटतं. आता इथे मात्र काय करावं, सूर्य नमस्कार करावा वाटतो, नाही वाटत. अरे माना तरी हलवत जा किंवा एकदम मोठ्याने नामघोष करावं रे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. कंजूसी अजिबात करायची नाही बरं या बाबतीत. मला एक सांगा, सूर्याला बघितल्याच्या नंतर वाटतं का की मी याला रोजच बघते? म्हणाली ही प्रथम गोष्ट आहे जीवनामध्ये की ती आपल्याला कधीच जुनी वाटत नाही. मग सूर्योदयास्तात तांबूल पान खाणं. कोण कोण पान खातं बरं? पान खाल्लंय कधी? त्याला बनारसी पान म्हणतात बघा. असं काही बरं जाऊ दे, पान नाही खात. तंबाखू खाता ना? नाही खात. मागची आपली जी पण तरुण मंडळ बसले, माझी भाषा कळतीये, तुमच्यापर्यंत माझे शब्द तर पोचतात. भाषा कळती ना माझी? हा म्हणा ना तुम्ही. तुमच्या गावात खातच नाही तंबाखू? खरंच नाही खात? अरे बापरे बाप, मला उद्या फिरावं लागतंय मग सगळीकडे. विमल गुटखा वगैरे नाही खात ना? बरं झालं, धन्यवाद तुमचे, कोटी कोटी धन्यवाद. खात नाही, अति सुंदर गोष्ट आहे. खरंच बोलत असतील, काय सांगता येतं? महाराजांच्या समोर बोलल्याच्या नंतर काय सांगतात? कीर्तनात बोलून दिलं तर तेव्हा नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर खात असेल तर सोडून द्या, कारण ही फार वाईट गोष्ट आहे. पण शास्त्रामध्ये असं वर्णन येतं की तांबूल म्हणजे पानाचं उच्चारण केलेलं आहे त्या ठिकाणी. पान खाणं, कारण जेवणानंतर पान खाणं ही शास्त्रीय पद्धत आहे. पान खाल्लेल्या व्यक्तीला विचारा की त्याला किती नवीन नवीन प्रतीत होतं. तांबूलम भारती कथा. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे भारती कथा. आता हे बघा, मला सकाळीच दादांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही एवढे सगळं नियोजन करण्यासाठी आपल्या गावातली जी मुलं आहेत, आपल्या गावातली जी पण पुरुष मंडळी आहे, फार सुंदर तुमचा या ठिकाणी सहभाग आहे, फार मोठा सहभाग. कारण का तुमच्याशिवाय हे सगळं होणं तर शक्य नाही. तुमचं गाव जरी लहान असलं पण आटवाटणी का होईना सगळ्यांचा मार्गदर्शनाने आणि सहकुशीने तुम्ही एवढं सगळं करताय. दादा सगळेच बोलले, गिरधर दादा म्हणले हे दिदी माझ्या एकट्याचं नाही, आमचं पूर्ण गाव मिळून हे सगळं करत असतं. कारण एवढा सगळा मंडप उभारणं आणि एवढे सगळे पॉम्पलेट छापून वगैरे फार सुंदर तुम्ही गेट पर्यंत हे सगळं नियोजन करता. एवढी सगळी सुंदर प्रकारे लाइटिंग वगैरे करणं हे फार सोपी गोष्ट नाहीये, पण तुम्ही करताना. आणि त्यात तुम्हाला, मला आज एक नवीन गोष्ट कळली की तुमच्या गावात तंबाखू खात नाही. हा, मला माहिती काय जण खोटं बोलतायत, पण खात नसाल तर खूप खूप तुम्हाला धन्यवाद आहे. असो, या ठिकाणी तिसरी गोष्ट सांगितली जी की आपल्याला जुनी वाटत नाही, ती म्हणजे भारती कथा. भारती कथा म्हणजे कोणती? तुम्ही महाभागवत ऐका, श्रीमद भागवत महापुराण ऐका, रामायण ऐका, महाभारत ऐका, कोणताही ग्रंथ तुम्ही ऐका, पण तुम्हाला वाटतं का हा जुना आहे, हा ऐकलेला आहे खूप वेळा, असं वाटतं का? नाही. तर ती भारतीय कथा आहे, ती साक्षात सरस्वती देवीची कथा आहे, म्हणून ती सुद्धा कधी माणसाला जुनी वाटत नाही. झाल्या कोणत्या गोष्टी? 3 गोष्टी झाल्या. कोणत्या? सूर्योदयास्तात, तांबूलम, भारती कथा आणि इष्ट मित्र. आपल्या मित्राला ज्यावेळेस आपण भेटतो त्यावेळेस काय वाटतं? अरे जुना मित्र, याला कशाला भेटायचं? उलट आपला जो जुना लहानपणापासूनचा मित्र असतो आणि एकदा जर भेटला आपल्याला काय वाटतं? अरे खूप दिवसानंतर भेटला रे, चल गळा मिठी कर दे, असं आपल्याला उत्साहाने आनंदाने आपण त्याला गळा भेट देत असतो. कारण का? तो जुना मित्र आहे. पण आपण असं म्हणतो का अरे हा जुना मित्र काय याला भेटायचं? म्हणतो नाही. आणि 5वी गोष्ट सांगितली म्हणजे प्रियम भार्या. भार्या म्हणजे पत्नी. पत्नी कधीच व्यक्तीला जुनी वाटत नाही. तुम्ही बघा, घरामध्ये पुरुष मंडळींना याचा अनुभव असेल, ऐकू येते ना माझं बोलणं? अनुभव असेलच. काय? जर पत्नी घरात जर आल्याच्या नंतर दिसली नाही, आपण काय करतो? मुलाला लगेच विचारतो, का रे बाळा तुझी आई कुठे गेली? आणि जर घरात नाही दिसली, बराच वेळ झाला, तर माणसं टकटक करते, एकदम त्रासून जाते आणि क्रोध करते. काय करतात? अरे कुठे गेली ही? मला न विचारता कुठे गेली? सांगणार लहरी प्रगट करती अशी एकच वस्तू येते, म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. मग अशा या कृष्णांसोबत, अशा या भगवंतासोबत आपला काय होईल? संबंध होईल. पुढे मात्र
मग याचं प्रयोजन काय आहे तर त्यावेळेस मात्र सांगितलं की तापोत्रयोन्मूलनम. ही भागवत कथा ऐकल्याच्या नंतर त्याचा फायदा एकच आहे की आपल्या जीवनातले जे पण ताप आहेत ना, जे पण आपल्याला कष्ट देणारी, संकट येणारी जी वस्तू आहेत ना, ती मात्र काय होतात, जड पासून त्याचा नाश होतो. कोणती आदिदैविक, आदिदैहिक आणि आदिभौतिक अशा गोष्टींचा काय होतो, नाश होतो. म्हणून हे प्रयोजन सांगितले. म्हणून विषय अधिकारिश्च संबंधश्च प्रयोजनम या ठिकाणी सुंदर प्रकारचा या द्वितीय मंगलाचरण मध्ये याचा अर्थ होतो. श्रीमद भागवती महामुनी कृती किंवा परेरीश्वर कि सद्योरुद्य वरुद्यते प्रकृतिवी शुश्रूषुवी सक्षणा. ही काय आहे तर सद्योरुद्य वरुद्यते पृथ्वी. त्या भगवंताचं दर्शन केल्याच्या नंतर, त्याची कथा ऐकल्याच्या नंतर काय होतं, तो भगवंत तर मनामध्ये राहून जातोय. बघा आता तुम्ही या ठिकाणी भागवत कथा ऐकायला येतात. आज कितवा दिवस आहे, द्वितीय दिवस आहे, दुसरा दिवस आहे. तुम्ही घरातून बाहेर निघालात, मनामध्ये इच्छा काय, आज सुंदर भागवत कथा ऐकायला जायचंय. आपण काय करतो, सुंदर प्रकारची साडी वस्त्र परिधान करतो आणि त्यावेळेस मात्र सुंदर शृंगार करून. कारण का, आपण भगवंताचं चिंतन ऐकायला चाललोय, आपण भगवंतासाठी शृंगार करतो आणि तुम्ही मंडपात येऊन बस. पण मंडपात येण्याच्या अगोदरच जर तुम्ही हा विचार करून येताय काय, मी आज भागवत कथा श्रवण करणार आहे बरं का, मी आज सुंदर भगवंताचे चरित्र सुंदर श्रवण करणार आहे, हा विचार तुमच्या मनात आल्या तुमच्या या हृदयामध्ये कोण विराजित होतं तर साक्षात भगवंत त्या ठिकाणी विराजित होतं. पण बुद्धी वरुद्ध तेच पृथ्वी आणि शुश्रूषुभित क्षणात, त्या क्षणामध्ये तुम्ही विचार केल्याबरोबर तुमच्या हृदयामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाचं काय होतं, निवास होत असतो. म्हणून पुढे मात्र निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादामृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. हे तिसरं मंगलाचरण केले ते म्हणजे श्री सूतजी द्वारा 88,000 ऋषींसाठी केलेलं आहे. ते म्हणजे निगमकल्पतरोर्गलितं फलं. हे भागवत काय आहे, ते निगम म्हणजे वेद. वेद एक वृक्ष आहे, एक झाड आहे, वेद वृक्षासारखं एक झाड आहे आणि त्या झाडाला लटकलेलं जे फळ आहे ना ते काय आहे तर श्रीमद भागवत महापुराण. निगम कल्पतरोर गलितं फलम, त्याचं हे फळ आहे श्रीमद भागवत महापुराण. आणि त्या फळाला दंश करणारा, चोच मारणारा कोण आहे तो शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. इकडे लक्ष द्या, एकदा म्हणा जय जय श्री राधे. प्लस अजून मोठ्याने जय जय श्री राधे. ऐसा है नाम तेरा कई वेद शास्त्र गावे, नादान के समय पर दिल को सबल दिखावे. ऐसा नाम तेरा कई वेद शास्त्र गावे, नादान के समय पर दिल को सबल दिखावे. ऐसा है नाम तेरा.
गरीबी आरती आरती दीदार खातिर उतरा करो मिले समावे बनता है नाम तेरा नहीं वेद शास्त्र गावे नवदान के समय पर दिल को सबल दिलावे नवदान के समय पर दिल को सबल दिलावे नवदान के समय पर दिल को सबल दिलावे निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका। श्री सूतजींनी 28,000 ऋषींसाठी या ठिकाणी ज्यावेळेस कथा ऐकवायला सुरुवात केली त्यावेळेस सूतजींचं केलेलं हे मंगलाचरण तर निगम कल्पतरोर गलितम फलम कोणी जात असलं जाऊ द्या येत असलं येऊ द्या पण तुम्ही मात्र इकडे लक्ष द्या ना. तर एक वटवृक्ष एक वृक्ष आहे कोणतं तर वेद रूपी वृक्ष त्याला लटकलेलं फळ म्हणजे काय आहे तर हे श्रीमद भागवत महापुराण आहे. मला एक सांगा तुम्ही सगळे शेतकरी वर्ग आहात आहे की नाही शेती करताना सगळे शेतकरी वर्ग आहात आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की एखाद्या झाडाला जर फळ पिकलं तिथे तर काय करतो पोपट येऊन काय करतो चोच मारतो आणि त्याला काय करतो उच्चिष्ट म्हणजे उष्ट करून जातो. त्यावेळेस आपण काय करतो ते फळ आवर्जून खातो का आपल्या ह्याच्यात असं धरलं जातं की एकदा का पोपटाने चोच मारली तिथे अमृत समान होतं आणि चांगलं लागतं खायला गोड लागतं असं म्हणून आपण त्याला काय करतो मुद्दामच तोडून खातो. मग त्याच प्रकारे निगम म्हणजे वेदरूपी एक वृक्ष आहे त्या वृक्षाला लागलेला फळ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे आणि त्या फळाला चोच मारणारे जे आहे ते साक्षात श्री शुकदेवजी आहे. कारण का या ठिकाणी श्री सूतजी महाराज वर्णन करतात की शुकमुखाद अमृतद्रव संयुतम एकदा त्या शुकजींनी त्या श्रीमद भागवत महापुराण रूपी त्या फळाला काय केली चोच मारली म्हणजे काय ज्यावेळेस त्यांना वेदव्याजींकडून त्यांनी अध्ययन केलं आणि तीच अध्ययन केलेली कथा ज्यावेळेस त्यांनी परीक्षित राजाला ऐकवली म्हणजेच त्याला चोच मारली. मग त्यांच्या मुखातून ती परीक्षित राजाने श्रवण केली तुमच्या आमच्यापर्यंत आली म्हणून ते काय झालं अमृत झालं म्हणजे शुकमुखार अमृतद्रव संयुत आम्हाला अशा अमृताला पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. अरे ये भागवत क्या करो ये पिबत भागवतम रसमालयम इस रस को क्या करो तुम बार बार पियो. मुहुरहो रसिका भुवि भावुका मुहुरहो माने बार बार तुम क्या करो इसको पियो इसको श्रवण करिए. आणि अशा प्रकारे मी याच पुढे मात्र असे श्री सूतजी महाराज ज्यावेळेस आले कुठे आले तर निमिषे क्षेत्रे ऋषय शौनकादय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. एक नैमिष अरण्य जिथे मात्र 28,000 ऋषी मुनी होते. त्यांना यज्ञ कुठे करावा कारण सहस्र वर्षाचा संकल्प घेतलेला होता. यज्ञ कुठे करावा प्रारंभ समजत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवांना सांगितलं की हे प्रभू तुम्ही तर ही सृष्टी तर निर्माण केली पण आम्ही यज्ञ करावा अशी जागा मात्र आम्हाला माहिती नाही मग कुठे आम्ही करावं. तर त्यावेळेस मात्र मनोमयम नावाचं एक चक्र त्या ठिकाणी ब्रह्माजींनी पाठवलं. सांगितलं हे चक्र जिथे गडेल जिथे हे पडेल आणि त्याचं नोक जिथे राहील ना त्याच ठिकाणी मात्र तुम्ही काय करायचं तुमचं यज्ञ करायचं. त्यावेळेस मात्र ब्रह्माजींची आराधना केल्याच्या नंतर त्यांनी ते मनोमय चक्र पाठवलं. तर एतत् मनोमयम चक्रम आणि ते चक्र मात्र ज्या धर्तीवर घडलं ते निमिष क्षेत्रामध्ये नैमिष अरण्यामध्ये पडलं आणि म्हणून त्याला नैमिष क्षेत्र म्हटलं जातं. म्हणून ते लोक घडल्यामुळे मग त्या निमिष क्षेत्रामध्ये
सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासतः. मनामध्ये शौनक आदी ऋषींनी 88,000 ऋषींच्या मनामध्ये कामना काय, आपण या ठिकाणी सहस्र वर्षापर्यंत काय करावा, यज्ञ करावा. पण मात्र त्या ठिकाणी यज्ञ करत असताना धूर होऊ लागला आणि सगळ्यांचं स्वस्थ खराब होऊ लागलं. तर त्यावेळेस त्यांनी विचार असा केला की सकाळ सकाळ हा यज्ञ करायचा आणि दिवसभर मात्र काय करायचं. तर त्यावेळेस मात्र यज्ञ करत असताना सूतजी महाराजच तिथून जात होते. कोण? जे वेदव्याजींचे शिष्य आहेत अशी सूतजी महाराज त्या ठिकाणी जाऊ लागले. तर त्यावेळेस मात्र एकदा तुमनयः प्रातुर्भूत हुताग्नयः संस्कृतम सूतमासीन प्रपच्छुरिदमादर. हात जोडून मात्र सूतजी महाराजांना विनंती केली की हे प्रभू, तुम्ही मात्र कोण आहात? साक्षात वेदव्याजींचे शिष्य आहात, फार मोठे विद्वान आहात. पण आमच्या मनातलं मात्र आम्ही अज्ञानी आहोत. आम्ही सहस्र वर्षापर्यंत हे यज्ञ करायचे ठरवलेलं आहे. पण आता मात्र तुम्ही काय करा, ज्ञान यज्ञ सुद्धा आम्हाला द्या. मग हे ज्ञान तुम्ही आम्हाला काय करा, द्या. मग त्या ठिकाणी मात्र श्री सूतजी महाराजांची पूजा केली, आसनस्थ झाले आणि त्यांना त्यावेळेस मात्र शौनक आदी महात्म्यांनी प्रश्न विचारले. ते 6 प्रश्न केले. किं श्रेय शास्त्रं सारकः स्वावतार प्रयोजनं किं कर्म केवताराश्च धर्मकं शरणं गता. पहिला प्रश्न विचारला, किं श्रेय, मानव का कल्याण कैसे हो, मानवाचा कल्याण कसं होणार. शास्त्रम सारकः, आम्ही तुमच्याकडून 17 महापुराण 18 उपपुराणांचं त्यावेळेस आम्ही अध्ययन केलं, ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. पण मात्र त्यांचं सार काय आहे, या शास्त्रांचं सार काय आहे, जे की शास्त्र आम्ही घेतलेलं आहे. आणि त्यावेळेस मात्र स्वावतार प्रयोजनम, भगवंताचा अवतार होतो पण त्या अवताराचं प्रयोजन काय असतं. भगवंताचे किती अवतार होतात. किम कर्म, भगवंताने अवतार घेतल्याच्या नंतर भगवंत काय कर्म करतात. आणि केवताराश्च, भगवंताचे अवतार किती होतात. कारण का, कोणी तर म्हणतात भगवंताचे 2च मुख्य अवतार आहेत, राम आणि कृष्ण. पण मात्र आम्ही ऐकले की भगवंताचे अनेक अवतार आहेत. मग किती अवतार आहेत, त्याची गिनती किती आहे, किती संख्या आहे. आणि 6वा प्रश्न केला की धर्मकं शरणं गतः, भगवंत अवतार घेतो, दुष्टांचा संहार करतो, भक्ताचा काय करतो, भक्तवत्सल होऊन त्याच्या जवळ राहतो, त्याची इच्छा पूर्ण करतो. पण ज्यावेळेस भगवंत स्वधामाला निघून जातो तर त्यावेळेस जोपर्यंत भगवंत धर्तीवर असतात तोपर्यंत धर्माची तर रक्षा करतात. पण भगवंत गेले तर त्या धर्माची रक्षा कोण करतं, तो कोणाच्या आश्रयामध्ये राहतो. धर्मकं शरणं गता, तो कोणाला शरण जातो. आणि एक सांगू, तुम्ही गेल्या 8 वर्षापासून ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण करतात. तिकडे नका बघू, तुम्ही इकडे बघा. हा, कारण आज दुसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी प्रश्न करणार आहे की धर्म कोणाच्या शरणामध्ये जातो. हे बघा, आता तुम्ही हे समजून घ्या. मनामध्ये एक कल्पना करा, जसं काही मी तुमची टीचर आहे आणि तुम्ही कोण आहेत आहात, माझे स्टुडंट. एक प्रकारे असं समजून घ्या, मनामध्ये कल्पना करायला काय हरकत नाही. आता सांगते म्हटलं टीचरचं याच्यावर आहे ना. मी तुम्हाला हा एक प्रकारे काय करते, पाठ शिकवते, म्हणजे पाठ सांगते, तुमच्या पुढे प्रस्तुत करते. आणि तो पाठ केल्याच्या नंतर घरी गृहपाठ करणं की नाही करणं हे तुमच्या हातात आहे. पण मात्र होमवर्क तुम्हाला हा राहील शेवटच्या 7व्या दिवसापर्यंत की धर्मकं शरणं गता, धर्म कुणाच्या शरणमध्ये जातो. मी 7व्या दिवशी तुम्हाला नक्की विचारणार आहे, कारण कालपासून तुम्ही कथा ऐकताय, आत्ताच नाही तर 8 वर्षापासून ऐकताय. तर धर्म, भगवंत स्वधामाला गेल्याच्या नंतर धर्म कुणाच्या आश्रयामध्ये जातो, कुणाच्या शरणामध्ये जातो. 7व्या दिवशी तुम्ही सगळ्या महिला मंडळच नाही तर पुरुष वर्ग सुद्धा तुम्ही मला 7व्या दिवशी उत्तर द्यायचे. देणार की नाही? नाही देणार ना? तर हा गृहपाठ मात्र तुम्हाला देते बरं का. 7व्या दिवशी मला तुम्ही याचं उत्तर द्यायचं. मग याच ठिकाणी 6वा प्रश्न सुद्धा शौनक आदी ऋषींनी कोणाला केलाय, सूत महाराजांना केलेला आहे. त्या ठिकाणी सूत महाराजांना मात्र अतिशय प्रसन्नता झाली की मला असे प्रश्न विचारलेत की आता सार सांगण्याचं मला सौभाग्य लाभते. तर त्यावेळेस मात्र कथा सुरू करण्याच्या अगोदर सूतजी महाराजांनी प्रथम काय केले, तर गुरुवंदना केली आहे. त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळे स्वतःच्या गुरुला
स्मरण करत असताना सुद्धा आपण पहिले कथा सुरू करण्याच्या अगोदर सुखशास्त्र श्रवण करण्याच्या अगोदर स्वतःच्या गुरुला वंदन करायचंय. मी या ठिकाणी श्री सूतजी महाराज सुद्धा वर्णन करतात की यम प्रवर्जंतमनुपेतमपेत कृत्यम वैपायन विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मतया कर्गोभिनीतिस हितं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. कोण? साक्षात श्री सुखदेवजींना त्यांनी स्वतःचा गुरु मानले. मला एक सांगा, 17 महापुराण 18 उपपुराणांचं अध्ययन कोणाकडून गेलं? श्री व्यासजी महाराजांकडून केलं. भागवत कथेचं अध्ययन सुद्धा त्यांच्याकडूनच केलं. पण मात्र या ठिकाणी प्रथम गुरु म्हणून श्री सुखदेवजींना वर्णन का करताय? कारण का ज्या वेळेस त्या गंगा नदीच्या किनाऱ्यावरून चालले होते आणि श्री सुखदेवजी परीक्षित राजाला कथा ऐकत होते ना, त्यावेळेस मात्र श्री सूतजी महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी ऐकली आणि त्यांना सगळ्यात जास्त आनंद वेदव्यासजींनी कथा सांगितली तेव्हा नाही आला. सगळ्यात जास्त आनंद कधी आला? तर श्री सुखदेवजी महाराजांनी कथा ऐकवली तेव्हा आला. म्हणून ज्या ठिकाणी ज्या गोष्टीत आपल्याला आनंद येतो आणि ज्यांच्या मुखातून श्रवण करत असताना आनंद येतो ना, त्यांना मात्र गुरु मानावा. म्हणून या ठिकाणी स्वयं पहिले श्री सुखदेवजी महाराजांना या ठिकाणी वंदन करून तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या गुरुला स्मरण करत असताना गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता, गुरु दया सिंधु गुरु दीना बंधु, गुरु दया सिंधु गुरु दीना बंधु, गुरु जननी जन्मदाता, गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता. दाखवायचा आणि कसं वळण द्यायचं ते गुरुच्या हातात असतं. म्हणून आपले प्रथम गुरु कोण समजले जातात? जन्म देते आई वडील. दुसरे गुरु कोण? तर आपले स्कूल कॉलेज मधले टीचर आदी शिक्षक आदी गुरु समजले जातात. आध्यात्मिक क्षेत्रात याल तर ते गुरु फार वेगळे. कारण का आपल्या जीवनाला ही धार देण्याचं काम आणि वळण देण्याचं काम मात्र गुरु देत असतात. कारण का मनुष्य हा केवळ दगड असतो, पण त्या दगडाला आकार देण्याचं काम कोणाचं असतं? गुरुच असतं. म्हणून मायबाप तुम्ही आम्ही सगळी याच कामापर्यंत पोहोचलोत ना, त्याचं कारण म्हणजे एक केवळ गुरुच आहे. गुरु जर आपल्या जीवनामध्ये नसते
तर आपण इथपर्यंत पोचलो नसतो. आपण आपल्या मनाचं केलं असतं. पण गुरु हा कसा असतो, कितीही छडे मारू द्या, कितीही बोलू द्या, कितीही रागवू द्या, कितीही मारहाण करू द्या, पण मात्र तो काय करतो, त्या दगडाला आकार देत असतो. तुम्ही बघा दगड काय, मूर्तिकार मूर्ती बनवताना काय करतो, कितीतरी ठोकतो त्याला, तेव्हा ती मूर्ती बनते. कुठेतरी त्याचं नाक, कान, डोळे हे सगळं बनत असतं. त्याच प्रकारे गुरु काय करतात, आपल्याला मारून बोलून सगळे काही करून काय करतात, आपल्या जीवनाला काय करतात, वळण लावतात. म्हणून मायबाप गुरुचं स्थान सगळ्यांपेक्षा उच्च लेवलचं आहे, उच्च स्तरावरचं आहे. म्हणून आपण सगळ्या प्रत्येकाच्या गुरुला वंदन करत असताना मनामध्ये त्यांचं स्मरण करा. या एका कवीने या ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. दिल में ना जाने सद गुरु क्या रंग भर दिया है. दिल में ना जाने सद गुरु क्या रंग भर दिया है. Ah
वाईटाची संगती जर केली तर त्याचं वाईट अनुकरण आपण करतो. म्हणून वाईटाची न करता चांगल्याची संगती करणं फार गरजेचं आहे. म्हणून मायबाप त्या ठिकाणी श्री नारद महर्षी स्वतःची जन्माची कथा सांगता आहेत वेदव्यासजींना की त्यानंतर मायबाप ते सगळे संत मंडळी तिथून निघून गेले. मी मात्र वारंवार निघण्याच्या अगोदर मी त्यांना मात्र हात जोडले आणि हात जोडून त्या संत मंडळींना सांगितलं की हे प्रभू, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमची सेवा करण्याचं सौभाग्य मला लाभलं, पण मात्र जाता जाता मला एक गोष्ट देऊन द्या. संत मंडळींची सेवा केली म्हणून त्यांनी सुद्धा प्रसन्न मुद्रेने नारद महर्षींना असा एक श्लोक दिला की त्या श्लोकाचा जोरावर पुढे नारद महर्षी यापर्यंत पोहोचले. सांगितलं, बाबा तू आमची एवढी सेवा केली ना, हा एक श्लोक तुला देतो. हा श्लोक रडत रडत मात्र तू काय करायचं, भगवंताचं नामचिंतन करत राहायचं. तो म्हणजे नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. ज्यावेळेस हा श्लोक दिला तिथून संत मंडळी निघून गेले आणि नारद महर्षी वारंवार या श्लोकाचं उच्चारण करत असताना भगवंताचं ध्यान करण्याचा प्रयत्न करायचे. एक दिवस असं झालं, आई गौशाळेमध्ये दूध काढण्यासाठी गेली. गौशाळेत गेल्याच्या नंतर तिला दिसलं नाही आणि तिचा मात्र त्या चाऱ्याच्या भावामध्ये तिथे सर्प होता. त्या सर्पावर मात्र नारद महर्षींच्या आईचा पाय गेल्याबरोबर त्या सर्पाने मात्र आईला दंश केलं आणि त्या ठिकाणी मात्र आई मरण पावली. आई मरण पावल्याबरोबर नारद महर्षींना मात्र एका डोळ्यावरून शीत अश्रू येत होते, थंड अश्रू येत होते आणि एका डोळ्यातून गरम अश्रू येत होते. दुःखही वाटत होते. शीत अश्रू कशाचे येत होते, गरम अश्रू या गोष्टीचे येत होते. कारण का, आज मला माझी जन्म देणारी आई सोडून गेली. जिच्या आश्रयामध्ये मी राहत होतो ती आई मात्र मला सोडून गेली. खरं सांगू आजपर्यंत जर असा प्रत्येक विचार जर प्रत्येक मुलगा जर करत असला ना तर वृद्धाश्रम होण्याचं काम नाही. आणि खरं सांगू, मुलगा घरामध्ये जे बघतो ना की आपल्या आईवडील त्यांच्या आईवडिलांना कसं सांभाळतात, म्हणजे आपली आई सासू सासऱ्यांना कसं सांभाळती हे लहान मुलगा बालपणापासून बघत असतो. मग ती जसं करते ना त्या सासू सासऱ्यांसोबत आई, त्याच प्रकारे व्यवहार तो लहानपणाचा जो मुलगा मोठा होतो त्याचं लग्न होतं ना तसाच व्यवहार तो आपल्या आईवडिलांसोबत देखील जरूर करतो. म्हणून घरामध्ये लेकरांना संस्कार देऊन चालणार नाही, त्या आईवडिलांना सुद्धा तसं वागावं लागेल. म्हणून मायबाप, आणि खरं सांगू आपल्या गावात तर लेकरं फार चांगले. गिरजर दादांनी मला रात्री खूप सांगितलं की एवढं सगळं करणं आणि त्यातही तुम्ही, कारण का अशी प्रत्येक मुलं आतापर्यंत पहिली तरुण पिढी पहिली कथा कीर्तन असली की बसत नाही, काहीतरी हसी मजाक असला की तिथे येऊन बसतात, पण भक्तीचं काही वातावरण असलं की तिथे टिकत नाहीत. पण आपल्याच गावातील लेकरं या ठिकाणी येतात आणि सहभाग घेतात, मार्गदर्शन करतात, सगळं माझं म्हणून या ठिकाणी काम करतात ना, म्हणून फार चांगली गोष्ट आहे. सगळ्यांसाठी एकदा टाळ्या उद्या. म्हणून तुम्हाला फार धन्यवाद देते, तुमच्या श्रीचरणी साष्टांग धन्यवाद करते. या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य, नारद महर्षींना एका डोळ्यातून गरम अश्रू येत होते, दुसऱ्या डोळ्यातून शीत म्हणजे थंड अश्रू येत होते. गरम अश्रू कशाची येत होते, माझी आई मला सोडून निघून गेली म्हणून त्याचं दुःख वाटत होतं. आणि थंड अश्रू कशाची येत होते, कारण आज मला भजनामध्ये बाधा होणारी जी आई होती, मला संत मंडळी सोबत जाऊ दिलं नाही ना, कोण बाधा होतं, आईच होती, मार्ग रोखणारी आईच होती. ती आई मात्र आज निघून गेली, मला आता मात्र जीवनात रोखणार कोणीच नाही. कारण का, मी आता मनात जाऊन किती भजन केलं, किती भगवंताची प्राप्ती केली, मला रोखणार कोणी नाही, मला कोणी विचारणार नाही. आता मी स्वतंत्र आहे आणि आता मात्र स्वतंत्र झालो ना, मी आता देवाचीच काय करेल, आराधना करेल. आणि या गोष्टीची मात्र शीत अश्रू येऊ लागले. त्यावेळेस मात्र आईची पूर्णता अंतिम विधी पार पडली आणि पुढे मात्र वनात जाऊन सगळं काही त्याग करून भजन करू लागले. भजन करत असताना, त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना भगवंताचं प्रागट्य करणं मात्र त्यांच्या डोळ्यापुढे झालं. पण त्यावेळेस मात्र त्यांना भगवंताने काय सांगितलं, आकाशवाणी झाली त्या ठिकाणी. आणि आकाशवाणीने सांगितलं की बाबा अजून तू परिपक्व नाहीयेस, अजून तू अपरिपक्व आहेस, अविपक्व कषायाना
दुर्दशोऽहं कुयोगिनां सुकृत यत्सितं रूप मे तत्कायान तेन भ. आकाशवाणीने सांगितलं की बाबा अजून तू इतका परिपक्व झाला नाही की तुला साक्षात भगवंताने दर्शन द्यावं. आणि तुला एक सांगतो, भगवंताने क्वचित क्षणापुरतं तुला दर्शन दिलंय ना, त्याचं कारण एकच आहे की तुझा विश्वास राहावा की कुठे नाही तर कुठे भगवंत दर्शन देतात. जर तू केवळ तपश्चर्या केलेली असती आणि तुला जर दर्शनच भेटलं नसतं, तुझा विश्वास उडाला असता की भगवंत दर्शन देत नाही. भगवंत दर्शन देतात तपश्चर्या केल्यावर. हा तुझा विश्वास राहावा म्हणून क्षणापुरता तुला भगवंताने दर्शन दिलंय. तू अजून परिपक्व झालेला नाही, तुला फार मोठं भजन करावं लागेल. त्या वेळेनंतर नारद महर्षींनी मात्र पुढे एक भजनानंदी महात्मा म्हणून जीवन व्यतीत केलं. आणि त्या वनामध्येच मात्र स्वतःचा देह त्याग करत असताना, भजन करत असताना पुनर्जन्म जो घेतला, मृत्यूनंतर मात्र साक्षात ब्रह्माजींच्या पुत्राच्या रूपामध्ये मात्र त्यांचा जन्म झाला. ब्रह्माजींचे पुत्र होऊन आले आणि त्यावेळेस मात्र पुढे मात्र त्यांना वीणा भेटली. ती साक्षात लक्ष्मी देवीकडून भेटली. हे बघा, वीणा कोणाकडे होती? लक्ष्मी देवीकडेच होती. मग करा, माझं कोणाचंही मन दुखवण्याचं काम नाही. मी हा उद्देश म्हणून बोलत नाही की कोणाचं मन दुखावं, कोणाच्या मनाला ठेच लागावी, नाही. आजकालचे काही लोक विरोध देखील जर करतात की कथेमध्ये स्त्रीने कथा करू नये किंवा स्त्रीने कीर्तन करू नये, असं काही करतात. पण जी वीणा घेऊन आपण त्या नारदीय गद्दीवर उभे राहतो ना, ती वीणा कुणाकडून आली हा मात्र भागवतामध्ये प्रसंग आलाय बरं का. देवदत्तां विमां वीणा स्वर ब्रह्म विदुषितां अग्नी मूर्छयित्वा हरिकथा गायमानश्चराम्यहं. ज्या वेळेस पूर्ण परिपूर्ण झाल्याच्या नंतर नारद महर्षींचं गाण साक्षात विष्णू भगवंताच्या त्या सभेमध्ये झालं. आणि ते नारद महर्षींचं गायन ऐकून, त्यांची ते राग रागिणी ऐकून मात्र स्वतः लक्ष्मी देवीने प्रसन्न होऊन मात्र ती वीणा नारद महर्षींना देऊन टाकली. आणि अशी ती वीणा घेऊन मात्र नारद महर्षी भजन करू लागले. नारायण 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 नारायण, अशा प्रकारे. कारण का, ती वीणा कुठून आली हे सांगण्याचं काम. आणि पुढे मात्र तेच नारद महर्षी त्या वेदव्यासजींना सांगतात की अशा प्रकारे मी माझं जीवन व्यतीत केलं. आणि पुढे मात्र ब्रह्माजींचा पुत्र होऊन मी या धर्तीवर प्रकट झालो. आणि अशा प्रकारे मी विचरण करत असतो. आता मात्र तुम्हाला एकच विनंती, हे व्यास महर्षी, तुम्ही मात्र आता तसेच माझ्यासारखेच ध्यानस्थ व्हा. आणि ध्यानस्थ होऊन तुमच्या डोळ्यासमोर जी पण भगवंताची लीला येईल ती तुम्ही काय करा, रचना करण्याचं दिव्य निर्माण तुम्ही करा. भगवंताच्या लीलेचं रचना करा, निर्माण करा. आणि त्या पुढे मात्र श्री वेदव्यासजींनी समाधी अवस्थेमध्ये होऊन भगवंताच्या ज्या लीला दिसू लागल्या त्यांचं मात्र तिथे रचना केली. तेच म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. आणि अशाच प्रकारे पुढे मात्र वेदव्यासजींनी विचार केला, आता मी या ग्रंथाची रचना तर केलेली आहे, पण हा ग्रंथ मी द्यायचा कुणाला, हे ज्ञान मी द्यायचं कुणाला, याचा कोण अधिकारी आहे? अधिकारी आपण सगळ्यांनी ऐकले ना, निर्मत्सराणां सता. ज्याच्या मनामध्ये कसलेही मत्सर नाहीये, ज्याच्या मनामध्ये कसलेही कपट नाहीये, कसलाही भेदभाव नाहीये, अशा व्यक्तीला हे ज्ञान द्यायचं. मग कोण? त्यावेळेस मात्र विचार आला की माझा एक मुलगा आहे, कोण? साक्षात श्री शुकदेवजी महाराज. ते जे कोण जन्म घेतल्या जे वनामध्ये निघून गेले, 11 वर्षाच्या मुलाच्या रूपामध्ये होऊन वनात जे पळून गेले, जे की वनातून आधी अजूनही वापस आलेले नाहीत. आणि असे माझ्या मुलाला मात्र मी हे ज्ञान द्यावं, पण बोलवायचं कसं घरी? त्यावेळेस मात्र वेदव्यासजींचे काही शिष्य होते. एकदा मोठ्याने नाम घोष करा, जय जय श्री राधे. मोठ्याने जय जय श्री राधे. नाव घेण्यासाठी कंजूसी करत जाऊ नका बरं का. वेदव्यासजींचे काही शिष्य होते. शिष्यांना जवळ बोलवलं, सांगितलं एक काम करा तुम्ही माझं. काय? जी गुरुदेव आज्ञा करा. एक काम करा, ही कुल्हाडी घ्या, वनामध्ये जा आणि लाकडं तोडा. लाकडं तोडा? ठीक आहे गुरुदेव, जशी तुमच्या. एक थांबा, लाकडं तोडत असताना मी तुम्हाला एक श्लोक असा देतो की ती श्लोकाचं गाण मोठ्या मोठ्याने होऊ द्या.
आणि वनात कोणत्या ठिकाणी जा, ज्या ठिकाणी एक गुफा आहे त्या गुफेच्या जवळच लाकडं तोडा आणि तिथे मोठ्या मोठ्याने या श्लोकाचं काय करा, गुणगान करा. व ते श्लोक व्यास महर्षींनी एका कागदावर मात्र त्या शिष्यांना लिहून दिला. सांगितलं, बरहा पीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रान्वेणु अदरसुदया भूरेन् गोपवृत्ते वृन्दावन्यं सुपररमणं प्राविशद्गीतकीर्ती. त्यावेळेस मात्र श्री वेदव्यासजींनी त्या श्लोकाचं गान करत असताना शिष्यांना समजून सांगितलं की बरहा पीडा पीठवरवपुः कर्णयोः कर्णिकारं. हा श्लोक रटत रटत काय करायचं, तुम्ही लाकडं तोडायची आणि त्या ठिकाणी ते सगळे शिष्य मांदी आली त्या वनामध्ये आली, लाकडं तोडू लागली. कुठे, त्या गुफेच्या जवळ. कारण त्या गुफेमध्ये कोण होते, साक्षात श्री शुकदेवजी महाराज विराजमान होते. तिथे मात्र ध्यानस्थ अवस्थेमध्ये होते आणि इकडे मोठ्या मोठ्याने ही शिष्य मंडळी काय करते, त्या श्लोकाचं गान करू लागली. बरहा पीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान्वेणुरधरसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दावन्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्ती. असा श्लोक कुणी गायलाय हा श्लोक? काय त्या श्लोकाचं वर्णन आहे, काय भगवंताचं वर्णन, काय रूप आहे भगवंताचं, हे कोण म्हणते? त्या गुफेमध्ये विराजमान असणारे श्री शुकदेवजी, त्यांच्या कानावर ज्यावेळेस हा श्लोक गेला ना, अरे बापरे, काय भगवंताचा श्लोक. बरहा पीडं नटवरवपुः. एक मणी पुष्पक नावाचं एक छोटस फूल आहे. कर्णयो कर्णिकारं, कर्णिकार नावाचं एक छोटस फूल आहे. असे फूल आहे, ते फूल इतकं सुंदर आहे आणि ते फूल घेतल्याच्या नंतर काही सखा मंडळी भगवंताच्या समवेत बसलेली आहेत. एक सखा भगवंताला ते फूल देतो, हे बघ कृष्णा, हे फूल घे. हा, कुठे लावू, हे बघ ना, तुझ्या या कानात हे फूल लावलं ना, कर्णिकार नावाचं पुष्प, तू अतिशय सुंदर दिसशील. कोण म्हणतं? भगवंताची सखा मंडळी भगवंताला म्हणतात. जसं नाही का, आपला मित्र बसलेला असतो, आपण मित्राला एकमेकाला सांगतो, हे बघ ना, तू हे वस्तू घे, तुला छान दिसेल, तू ही साडी घे, तुला छान दिसेल. आपल्या मैत्रिणी आपसात आपण असं बोलत असतो. त्याचप्रमाणे भगवंताचे मित्र सुद्धा आपसात सांगतात, काय, हे देवा, हे बघ ना, हे कर्णिकार नावाचं पुष्प, हे पुष्प तू काय कर, हे घे आणि तू काय कर, स्वतःच्या कानाला लाव, बघ किती सुंदर दिसतो. भगवंत काय करतात, ते कर्णिकार नावाचं पुष्प असं कानाला लावतात. हे मधुमंगल दिसतो का नाही सुंदर, हा देवा इथून सुंदर दिसतो, पण तो काय म्हणतो, नाही इथं नाही सुंदर, या कानाला लाव देवा, या कानाला सुंदर दिसत. इथं लावलं का, मनसुखा काय म्हणतो, देवा नाही इथं नाही सुंदर दिसणार, तुम्ही माथ्यावर ठेवा. अशा प्रकारे मित्र आपसात सांगत असतात. कर्णयो कर्णिकारं, ते कर्णिकार नावाचं पुष्प देवाने कुठे लावलंय, कानामध्ये लावलंय. मग अशा भगवंताचे स्वरूप आणि तेही सुंदर प्रकारच्या स्वरूपाचं ज्यावेळेस ते वर्णन श्री शुकदेवजी महाराजांनी ऐकलं, बाहेर आल्याच्या नंतर विचारू लागले की तुम्ही कोण आहात? सांगितलं आम्ही वेदव्यासजी महाराजांचे शिष्य आहोत. अच्छा, शिष्य आहेत, कोण आहेत तुमचे वेदव्यासजी महाराज, त्यांच्याकडे मला नेणार का? म्हणजे हे सुद्धा विसरून गेले होते. कशामध्ये? भगवंताच्या ध्यानामध्ये, की वेदव्यासजी आपले पिता आहेत. आणि त्यावेळेस मात्र तत्क्षणात लक्षात आलं, आपले पिताजींचे हे शिष्य आहेत. नको नको नको, त्या भगवंताचं हे श्लोक आहे. कोण? जो छलिया आहे, कोणालाही मोड घेणार आहे, आकर्षित करणार आहे, मला सुद्धा तो त्याच्या मायामध्ये पाडेल. नाही 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 नाही, मी जाऊ शकत नाही. त्यावेळेस मात्र त्या शिष्यांना पुन्हा वंदन केलं आणि त्या गुफेमध्ये येऊन बसले. पुन्हा शिष्य मंदिरी पुन्हा वापस आली, छोटं समूह करून आले. त्यावेळेस मात्र वेदव्यासजीने विचारलं, काय श्लोकाचं गान केलं होतं? हो प्रभू, केलं होतं आम्ही श्लोकाचं गान. कोणी आलं होतं भेटायला? हो आले होते, साक्षात श्री शुकदेवजी आले होते, जे की तुमचे पुत्र आहेत. अच्छा, आले होते. त्यावेळेस मात्र वेदव्यासजी महाराजांनी विचार केला की माझा जो मुलगा आहे ना, तो भगवंताच्या रूपामध्ये मोहित होणारा नाहीये, म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या गुणाचा श्लोक लिहून दिला. ले जा, अजूनही तिथेच लाकडं तोडा आणि या श्लोकाचा मोठ्या मोठ्याने उच्चारण करा. अहो सनकालकूटं जिगासया पाय यदप्य साध्वी लेवे गतिं दातृचितां ततोन्यं
तं वा दयालं शरणं व्रजेम. त्या ठिकाणी अहो बकियं स्तनकालकूटं, बकासूरची बहीण कोण? बकी. बकी म्हणजे कोण? पुतना. ती पुतना कालकूट नावाचा जहर आपल्या स्तनाला लावून आली, तरी सुद्धा तिचं स्तनपान केलं आणि स्तनपान केल्यावर सुद्धा तिला मातृगती प्रदान केली. जी गती साक्षात देवकी मैयाला द्यायची होती, जी गती साक्षात यशोदा मैयाला मिळायला हवी होती, ती गती कोणाला दिली? जिने विषपान केलं त्या तिला मातृत्व गती दिली. जी गती यशोदामाने देवकी मैयाची होती. अशी असे गुण त्या भगवान परमात्म्यामध्ये आहेत. आणि त्यावेळेस मात्र ते मोठ्या मोठ्याने ते शिष्य मंडळी त्या वनामध्ये जाऊन त्या गुफेच्या जवळ वर्णन करू लागली. अहो बकियं स्तनकालकूटं चिदांसया पाय दप्पे साध्वी लेवे गतिं दाक्षिणां ततन्यं कप्पा दयालं शरणं व्रजेम. मोठ्या मोठ्याने उच्चारण करू लागली. आणि ते उच्चारण ऐकल्याच्या नंतर शुभदेवजी महाराज आश्चर्यचकित झाले. अरे असे भगवंताचे गुण, एवढे मोठे गुण. आता मात्र त्या भगवंताचे चरित्र ऐकायला जावं लागतं. पटकन त्या गुफेतून बाहेर आल्याच्या नंतर त्या शिष्यांना विचारले, अहो एवढं सुंदर तुम्ही वर्णन केले भगवंताचं, खरंच तो भगवान परमात्मा एवढा गुणवान आहे? कोणी सांगितलं तुम्हाला हा श्लोक? त्यावेळेस मात्र ते शिष्य मंडळींनी हात जोडले. आमच्या गुरुदेवाने आम्हाला हा श्लोक. अच्छा, तुमच्या गुरुदेवाने सांगितलं? चला मला तुमच्या गुरुदेवाकडे यायचं आणि तुमच्या गुरुदेवाकडे जेवढं ज्ञान आहे ना ते मला मात्र आता प्राप्त करायचंय. आणि तिथून मात्र श्री शुकदेवजी वेदव्यासजींकडे गेले आणि ते सगळं हे श्रीमद भागवत महापुराण जो ग्रंथ रचना केला होता वेदव्यासजींनी, ते सगळं ज्ञान मात्र श्री शुकदेवजी महाराजांना दिलं. त्याच श्री शुकदेवजी महाराजांनी तेच ज्ञान तुम्हा आम्हा सारख्या सामान्य जीवापर्यंत पोहोचावं ते ज्ञान मात्र श्री परीक्षित राजाला दिलं. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर श्री शुक शास्त्र या ठिकाणी प्रारंभ होण्या अगोदर आता हे बघा, महाभारताचा अंत जिथे होतो, अंतिम कथा जिथे होते, महाभारताची अंतिम कथा कोणती आहे? आपले दुर्योधन आणि भीमाचं काही युद्ध आहे, गदा युद्ध. तिथून मात्र महाभारताचा अंत होतो आणि तिथून मात्र श्रीमद भागवत महापुराणाची कथा प्रारंभ होत असते. यदा मृदे कौरवसञ्जयाना वीरेश्वतो वीरगतिषु नृकोदरा वितगदाभिमर्श भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे. ज्याच्या भग्नावर, ज्याच्या जंघेवर कोणी मारलेला आहे त्या साक्षात गदा भीमाने मारलेली आहे. असे धृतराष्ट्र पुत्राला नृकोदरा वितगदाभिमर्श, त्या ठिकाणी मात्र त्यांचं युद्ध ज्यावेळेस झालेलं आहे त्यावेळेस मात्र त्याच्या जंगेवर गदेचा प्रहार करून त्या ठिकाणी त्याला त्रस्त केलेला आहे. आणि तिथून मात्र पडलेला तो दुर्योधन पाहून त्या दुर्योधनाजवळ येणारा जो आहे अश्वत्थामाने सांगितलं दुर्योधनाला, हे युवराज तुम्ही अजूनही युवराज होऊ शकता, या सगळ्या भूतलावरचे सम्राट तुम्ही होऊ शकता, पण मात्र तुम्ही जर मला सेनापती करत असाल तर. पाहताय याचं मन कुठे चाललंय. दुर्योधनाने सांगितलं, बाबा आता सेनात राहिली नाही तर तुला सेनापती कुठून करायचं? कारण का सगळी युद्ध झालेलं होतं, शेवटचं युद्ध होतं. हा पण दुर्योधनाचा अंत जवळ आलेला होता. सांगितलं तुला म्हणत आहे ना, चल तुला सेनापती करतो. आणि त्यावेळी सेनापती घोषित केलं. सांगितलं तुम्ही मला सेनापती घोषित केलं ना, बघा आता पाचही पांडवांचे मस्तक तुमच्या पायाजवळ आणून ठेवतो, बघा तुम्ही. आणि त्यावेळेस मात्र रात्रीचा काळ होता. द्रौपदीचे पाचही पुत्र ज्या अशा कुठे झोपलेले होते तर पांडवांच्या कक्षामध्ये झोपलेले होते. भगवंताला माहिती होतं इथं अश्वत्थामा येणार आहे, त्यांचा शिरच्छेद करणार आहे. भगवंताने पाचही पांडवांना बाहेर नेलेलं होतं आणि त्यांच्या जागेवर त्यांचे 5 पुत्र झोपवलेले होते. त्या 5ही पुत्रांचा शिरच्छेद करून त्यांची ते मुंडक गोळा करून आणून कुठे ठेवली? दुर्योधनाजवळ आणून ठेवली. दुर्योधनाला सुद्धा फार पश्चाताप झाला. अरे मूर्खा, अरे मूढ, तू कुणाला मारलंस? आमच्या वंशाचा जो दिवा होणार होता ना, मला शत्रुता कोणासोबत होती? मला पांडवांसोबत होती. तू आमच्या वंशाचा दिवालाच मिटवलंस. त्यावेळेस मात्र खूप क्रोध त्या ठिकाणी केलेला होता. पुढे मात्र तरी मग तू वंश आता कुठे आहे? तर अभिमन्यूचा जो मुलगा होता उत्तराच्या गर्भामध्ये तो वंश वाढत होता. कोण? जो हा पुढचा राजा होणार होता, परीक्षित राजा. तो मात्र उत्तरेच्या गर्भेमध्ये वाढत होता. मग तो वंश कसा नाश करायचा? त्यावेळेस मात्र इथे अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ब्रह्मास्त्र सोडल्याच्या नंतर उत्तरेच्या गर्भामध्ये उत्तरा पळू लागली.
हे प्रभू, आणि इकडे मात्र उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं, पण इकडे त्याच अश्वत्थामाला पाहून सगळे पांडव, कारण का पांडवांच्या मुलाला मारलेलं होतं ना, सगळे पांडव पाहून त्याला मारू लागले. तर त्यावेळेस मात्र द्रौपदीने सांगितलं की नाही नाही, हा कोण आहे, हा साक्षात ब्राह्मण आहे. पूजी विप्र सकल गुणहीना शूद्रेण गुणगण वेद प्रवीणा. ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी त्याला म्हणावं श्रेष्ठ. ब्राह्मण हा मारण्यायोग्य नसतो. ब्राह्मणाचा अपमान करून दिला ना तरी त्याला मरणा इतपतच त्याला ती दंड मिळत असतो. त्याला मारू नका, मारू नका. मुच्यता मुच्यतामेश ब्राह्मणो नितराम गुरु. आणि ब्राह्मण हा जन्मापासूनच सगळ्या जीवांचा गुरु असतो. गुरुला मारणं शोभा देत नाही, त्याला मारू नका. त्या ठिकाणी मात्र मग कसं काय त्या ठिकाणी त्याला सोडायचं, कारण दुसरी गोष्ट ब्रह्म बंधुर्न हंतार आत ताई वदारहण मये वो भय मात्मातम परिपायानुशासनम. सांगितलं की हा कोण आहे, दुसरी गोष्ट आपला गुरुचा मुलगा आहे, द्रोणाचार्याचा मुलगा आहे, त्याला मारू नका, मारू नका. त्यावेळेस मात्र काय करायचं, तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तसा हा जो मणी नाही ना, तो मणी मात्र हिसकून घ्या. म्हणून मणिं जहार मूर्धन्यम द्विजस्य सह मूर्धशा. याचा मणी जरी कोणी हिसकून घेतला त्याला कधी शक्ती भेटणार नाही, याचा अपमान होईल. आणि याचा अपमान झाला म्हणजे हा मृत पावल्यासारखा होईल, हा जिवंत असून मृत राहील. याला असं करा. आणि तिथून मात्र त्यांना काढून दिलं. इकडे मात्र त्याच अश्वत्थामाने उत्तराच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं होतं. उत्तराने विचार केला की काय, ज्या वेळेस माझ्या सासूचं म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं ना, द्रौपदीने सगळ्यांना पुकारलं होतं, पण एकानेही तिला मदत केली नाही. कोणी मदत केली, तर साक्षात या जगताचा मालकाने तिला मदत केली. आता मी जर कोणाला पुकारलं, कारण का 5 पांडव माझे सासरे अजून जिवंत आहेत, पण त्या सासऱ्यांना पुकारून उपयोग आहे का, नाही. ते देखील माझी रक्षा करू शकत नाही. त्यांनी द्रौपदीची रक्षा केली नाही तर माझी कुठून करतील. पण त्या ठिकाणी उत्तराने विचार केला आणि भगवंताकडे धावा घेतला. पाहि पाहि महायोगीं देव देव जगत्पती नान्यं तद्वयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम्. त्या ठिकाणी उत्तरेने भगवंताकडे धावा घेतला. हे प्रभू, पाय पहाय महायोगीन, हे प्रभू माझी रक्षा करा, माझी रक्षा करा. देव देव जगत्पती, माझ्या या, हे प्रभू माझ्या या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस मात्र पुकारत असताना ते ब्रह्मास्त्राने स्वतःचं काम केलेलं होतं. उत्तराच्या गर्भातला शिशु मरण पावला होता, पण भगवंताने त्यावेळेस मात्र अंगुष्ट मात्र ममलम. हे बघा, हा आपला अंगुठा आहे. हा अंगुठा इथे मात्र छोटस आहे बघा, असं गोल, अर्धा गोल पांढरं चिन्ह येतं. आपला अंगठा दाबल्याच्या नंतर येतं की नाही. अरे करून तर पहा. झोपले का, माझी भाषा कळती ना, कथा समजतीये ना, नामसंकीर्तन घ्यायचं का, झोप येते का, नाही ना. दाबून तर पहा, तुम्हाला कळतंय का इथे पांढरं येतं म्हणून. हा, मी सांगते कशावरून, तर तितकं छोटस सूक्ष्म रूप घेऊन भगवंताने उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि जो मरण पावलेला बालक होता ना, त्याला पुनर्जीवित केलं भगवंताने. आणि जोपर्यंत तो जन्माला येत नाही तोपर्यंत त्याची काय केली, रक्षा भगवंताने केली. अशाच प्रकारे इकडे मात्र त्याची रक्षा केल्याबरोबर
बरोबर मात्र राजाला अपमान वाटू लागला की आपल्या या ठिकाणी सन्मान सत्कार कोणी केला नाही, म्हणून त्या ठिकाणी मात्र त्यांनी मेलेला जो सर्प होता तो उचलून त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. जय जय श्री राधे. गुलाम करावा तो तितावे तदंतुलम की या ठिकाणी गेल्या 7 दिवसानंतर तुला तक्षक नाग दंश करून तुझा मृत्यू होईल. तू माझ्या पित्याच्या गळ्यात साप टाकला म्हणून त्यावेळेस मात्र शाप देऊन तिथे पाणी सोडलं. पाणी सोडल्याबरोबर शृंगी ऋषी घरी आले. घरी परतल्याच्या नंतर त्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर पाहिलं की पिताश्रींच्या गळ्यातला तो शाप पिताश्रींनी उचलून खाली ठेवलेला होता. समाधीस्थ अवस्थेतून बाहेर निघालेले होते. बाहेर या तुम्ही समाधीस्थ अवस्थेतून आता बाहेर या. जय जय श्री राधे. थोडस मोठ्याने जय जय श्री राधे. शृंगी ऋषींनी पाहिलं की आपल्या पित्याने मेलेला सर्प जो गळ्यात टाकलेला होता परीक्षित राजाच्या हाताद्वारे तो मात्र काढून कुठे ठेवला, बाजूला ठेवला. आणि त्यावेळेस मात्र सगळं काही सांगितलं की मी त्या परीक्षिताला असा असा शाप दिला. शमीक ऋषीने सांगितलं, अरे तू मूर्ख आहेस का? अरे जो राजा ऋषीवत आचरण करणारा होता, ज्या राजामुळे आज धर्म टिकून होता आणि त्या राजाला तू 7 दिवसामध्ये तक्षक नाग दंश करणारा असा शाप दिलास. अरे नाही, हे तू चांगलं नाही केलं. कारण साधू हा केवळ स्वतःचा विचार करत नसतो, हा जगकल्याणाचा विचार करत असतो. त्यावेळी शमीक ऋषींनी सांगितलं, अरे जरी माझ्या गळ्यात साप टाकला होता ना मेलेला, मला मान्य, काही हरकत नाही. त्यांना प्यास लागलेली होती, मी त्यांचा स्वागत सत्कार केला नाही म्हणून त्यांनी असं कार्य केलं. पण अरे तू असं करायला नको, असं तू तर एक ऋषी होतास ना, तू असं का केलंस? आता जा. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी शमीक ऋषींनी अनेक पश्चाताप केला. छोट्याशा मुलाला पाठवलं आणि सांगितलं, ज्या राजाला सांगू नये की तुला 7 दिवसानंतर तक्षक नाग दंश करणार आहे, ही बातमी मात्र देऊ नये. परत तो शिष्य राजाकडे गेला आणि इकडे मात्र राजाने तो मुकुट खाली उचलून ठेवलेलाच होता, आपल्या डोक्यातून काढून खाली ठेवलाच होता. तेवढ्याच राजाला पश्चाताप होऊ लागला, आपण केलं काय? कारण का जोपर्यंत तो मुकुट याच्यावर होता ना, डोक्यावर होता, तोपर्यंत त्याच्यामध्ये कली वास करत होता. म्हणून राजाचे विचार कसे झाले होते. पण तेवढ्यात तो मुकुट खाली ठेवल्याबरोबर कली सुद्धा खाली उतरला आणि त्यांचे ते विचार कसे झाले, सद्विचार झाले. राजा विचार करू लागला, अरे मी असं करायला नको होतं, मी एका ऋषीच्या गळ्यात साप टाकून आलो, ते पण नेलेला. पश्चाताप होऊ लागला. आणि इकडे तो ऋषीने पाठवलेला, शमीक ऋषीने पाठवलेला शिष्य जवळ आला. सांगितलं, राजे साहेब तुम्हाला 7 दिवसानंतर तक्षक नाग दंश करणार आहे, म्हणून मात्र आमच्या गुरुदेवांनी तुम्हाला सांगायला पाठवलं. त्यांच्या मुलाने शृंगी ऋषीने तुम्हाला श्राप दिलेला आहे. त्यावेळेस बघा, राजाने काही विचार केला नाही. ऋषीने मला श्राप दिलाय ना, त्याच्या पाठीमागं काहीतरी कल्याणच माझं असावं. त्यावेळेस मात्र सगळं काही घरदार सगळा त्याग केला. आपला जे राज्य कारभार होता त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी जन्मजयाचा राज्याभिषेक केला, त्याला गद्दीवर बसवलं. आणि तिथून मात्र राजा कुठे आला, ते एका गंगा नदीच्या किनाऱ्यावर आला. मायबाप, गंगा नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनेक ऋषी मुनी जमा झाले. असं टाकण्यात आलं की मला असं काहीतरी कार्य सांगा, असं काहीतरी सत्संग मला ऐकवा, सद्विचार मला ऐकवा की जेणेकरून माझी मुक्ती होईल. त्या ठिकाणी अनेक ऋषी मुनींना सांगू लागले. राजर्षी देवर्षी आले. त्या ठिकाणी कोण कोण आलं ते सगळ्यांचे या ठिकाणी नाव घेतलेले. अत्रि, वसिष्ठ, चौवन, भारद्वाज, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, गादी सुद्धा म्हणजे विश्वामित्र त्या ठिकाणी सुद्धा आले. परशुरामजी आले. एवढंच नाही तर भारद्वाज आले, गौतम आले, पिप्पलाद, मैत्रेय, औरव, कश्यप ऋषी, कुंभ, अगस्त्य ऋषी, व्यास महर्षी सुद्धा त्या ठिकाणी आले. पण व्यास महर्षींना सुद्धा सुचलं नाही की सत्संग हा केवळ भागवतच आहे. हे सुद्धा का सुचलं नाही? भागवताची रचना तर त्यांनीच केलेली होती, पण मात्र विश्वास तेवढा नव्हता. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी साक्षात जे स्वयं राजहंस आहे अशा सगळ्या या ठिकाणी आल्याच्या नंतर परीक्षित राज विचारू लागले. परीक्षित राजा, श्रुतयोपि वृणा स्मृतयोपि वृणा नैको मुनि यस्य वच प्रमाणम्. श्रुतयोपि भिन्ना स्मृतयोपि भिन्ना, अनेक जणांना विचारू लागले, माझ्या मुक्तीचा मार्ग मला सांगा, असा काही सत्संग सांगा.
कोणी सांगायला तयार नव्हतं त्यावेळेस मात्र आगमन झालं ते श्री सुखदेवजी महाराजांचं. बोले श्री सुखदेवजी महाराज की तत्क्षणिक निजलाभ तुष्ट. दूत वेशामध्ये जे आलेले आहेत ते साक्षात श्री सुखदेवजी महाराज आहेत. त्यांना मात्र त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं आसन देण्यात आलेलं आहे. त्या आसनावर सुंदर प्रकारे श्री सुखदेवजी महाराज विराजित झाले आणि त्या ठिकाणी राजाने मात्र त्यांचं स्वागत केलं. स्वागत झाल्याच्या नंतर त्यांचं तिलक केलं आणि तिलकून मात्र स्वयं सुद्धा एका आसनावर बसले आणि त्याच वेळेस मात्र मुक्तीचा मार्ग त्या श्री सुखदेवजी महाराजांना राजाने विचारलेला आहे. त्या ठिकाणी मात्र यांचं पूजन जे होत आहे ना, तुम्ही या ठिकाणी सुंदर आपले जे झडकीवाले दादा आहेत आपले जे झाकीवाले दादा आहेत ना, हितेश महाराज चापले सुंदर प्रकारची झाकी या ठिकाणी साक्षात श्री सुखदेवजी महाराज विराजमान आहेत. त्यांच्या खाली आसनस्थ झालेले त्यांच्या मुखातून जो मुक्तीचा मार्ग निघणार आहे ते ऐकण्यासाठी या ठिकाणी जे बसलेले आहेत ते साक्षात परीक्षित राजा आहेत. आणि श्रमिक ऋषी सुद्धा ज्यांच्या मुलाने शृंगी ऋषीने शाप दिला होता ना, श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये सर्प टाकला होता, ते श्रमिक सुद्धा या ठिकाणी बसले आहेत. सुखदेवजींचं दर्शन घेऊ द्या तुम्ही, आम्ही सुद्धा सगळे करा आणि त्या ठिकाणी परीक्षित राजाला सुद्धा प्रश्न विचारू द्या. झालेला उद्या हा या ठिकाणी आपण या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाला या ठिकाणी विश्राम घेऊया. द्वितीय दिवसाच्या सेवेला विश्राम. तुम्ही ज्याची पाहतच आहात त्यांना भेटू द्या. आता आपण मात्र या ठिकाणी सुंदर आरती करू. थोडं नामसंकीर्तन होईल, त्याआधी नामसंकीर्तन झाल्याबरोबर आरती होईल आणि त्यानंतर मात्र उद्याची कथा आपली टाइमवर सुरू होईल. सगळ्यांनी नामसंकीर्तन करत असताना झाकीचं सुद्धा दर्शन करायचंय आणि हाताने टाळी वाजवून मुखाने नामचिंतन करायचं.
सर्वभावाय गुणमेवावशिष्यते। हरि ओम शांति शांति शांति। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री राष्ट्र संत गुरुदेव महाराज की। नमः पार्वती पते हर हर महादेव।